कर्जत नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर शुक्रवारी ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संतोष पाटील हे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध विजयी झाले. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगर परिषद कार्यालयात दुपारी 2 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधकांकडे संख्याबळ कमी असल्याने त्यांनी अर्ज न भरल्यामुळे संतोष पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संतोष पाटील यांचे नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आलं. यावेळी सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर संतोष पाटील यांना उपनगराध्यक्षांच्या दालनात नेण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, माजी सभापती पुंडलिक पाटील, मोहन ओसवाल, माजी सभापती प्रदीप ठाकरे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजेश जाधव, स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, रंजना धुळे, सोमनाथ पालकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी परिवर्तन विकास आघाडीचे नेते नितीन सावंत व सुधाकर घारे यांचे आभार मानले. कर्जत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन आणि उपनगराध्यक्ष पदाला साजेसे कार्य करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवेन अशी ग्वाही त्यांनी दिली. आज माझी उपनगराध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मी नितीनजी सावंत आणि सुधाकरजी घारे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कर्जत शहर परिवर्तन आघाडी करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये सोमनाथजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही कर्जत परिवर्तन आघाडी करण्याचं ठरवलं आणि कर्जत परिवर्तन आघाडी करत असताना ज्यावेळेला सुधाकरजी घारेंशी दहीहंडीच्या उत्सवानिमित्त एकत्र आणण्यामध्ये सोमनाथ ठोंबरे यांचं सगळ्यात मोठं सहकार्य लाभलं. त्या सहकार्याचं रूपांतर कर्जत परिवर्तन आघाडी म्हणून झालं. आज कर्जत शहरामध्ये नगराध्यक्षपदी पुष्पाताई दगडे आणि आज माझी उपनगराध्यक्षपदी निवड होत असताना मी सर्व श्रेय आज विधानसभेला दोघंही फार कमी मताच्या फरकाने पराभूत होऊन सुद्धा कार्यकर्त्यांच्या विजयासाठी आज दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्या मनाचा मोठेपणा दाखवून कर्जतमध्ये सौ पुष्पाताई दगडे आणि आज मला उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी दोन्ही नेत्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.